रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने हा विठ्ठल बर हा विठ्ठल बरवा माधव बर हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा हे बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृता विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी सुकृताची जोडी माधव बर विठ्ठल बरवा तो हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल बरवा
कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम आज काय उने आमासे हे झाले राम राज काय म्हणे आमासे झाले राम राज्य काय उने आमासे झाले राम राज काय म्हणे आमासे धरणी धरी पिक गाई ओळल्या मैसे धरणे पिका काही बोलण्यासे धरणी धरी पिक गाई ओळल्या मैसे राम वेळोवेळा मी गाऊवे राम वेळोवेळा मी गाऊवे राम वेळो वेळा आम्ही गावो राम वेळो वेळा आम्ही गावो रे दळिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता जीविता गे बाई दळिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता जीविता गे बाई राम वेळोवेळा मी गाऊवे राम वेळोवेळा मी गाऊवे राम वेळो वेळा आम्ही गावो राम वेळो वेळा आम्ही गावो स्वप्ने हे दुःख कोणी न देखे डोळा सोनीचे दुःख कोणी न देखी डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा नामाच्या गजरे भये सुटले कळी काळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा नामाच्या गजरे भये सुटले कळी काळा राम वेळोवेळा मी गाऊवे राम वेळोवेळा मी गाऊवे राम वेळो वेळा आम्ही गावो राम वेळो वेळा आम्ही गावो तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तुका म्हणे रामे सुखे दिदले आपुले तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तुका म्हणे रामे सुखे दिदले आपुले तया गर्भवासाईने जाणे कुंडले तया गर्भवासायने जाणे कुंडले तया गर्भवासाईने जाणे कुंडले तया गर्भवासायने जाणे कुंडले राम वेळोवेळा मी गाऊवे दळिता कांडिता जीविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गावो दलिता कांडिता जीविता गे बाई विठोबा रखुमाई विठोबा हरी रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवा भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रखुमाई विठोबा 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 रखुमाई झाले राम राज्य काय उणे अमाती झाले
विठाला 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 झाले रामराज्य काय उन्हे आमासी धरणी धरी पीक गायी ओळल्या मैसी राम वेळोवेळा मी गावू ओवी दळिता कांडिता जीविता गेवाई स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा मी गावू ओवी दळिता कांडिता जीविता गे बाई तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले तुका म्हणे रामे सुखे दिदले आपुले पुढे तया गर्भवासा येणे जाणे खुंटले दळिता कांडिता जीविता गे बाई विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भाई सब संतन की महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतादेया तुझरे चरण संताची या तुझरे चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणात संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलाबुज्ञ जीवो धरार्थावतारं कलंगांगती ज्योति कामोदि वक्त्रं खलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 ताळी वाजवा सगळ्यांनी भजन करा मोठ्या प्रेमाने प्रभू रामचंद्राच्या या पवित्र पावन दरबारामध्ये आपण भजनानंद घेतो आहोत राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 वा वा भजन राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम
सीताराम राम राम सीताराम राजा राम 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 सीताराम राम राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम झाले राम राज्य काय उन्या मासी धरणी धरी पीक गाई ओळल्या मैसी राम वेळोवेळा मी गावू ओवी दळिता कांडिता जीविता गे बाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कनकाई कुमार बोल्लोबा पुत्र काना प्रिय बंधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत वैराग्य तपतीर्थ तेजोनिधी समस्त वारकऱ्यांच्या हृदयावरती आदिराज्य गाजवणारे किंबहुना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती करत असताना तुम्हा जळ जीवांना या अभंगाच्या माध्यमातून राम राज्याचं वर्णन करतात विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा आकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडिद्वेत आनंदित भगवान पंढरनाथ परमात्म्याच्या असीम कृपेच्या द्वारा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री संत केदारी महाराजांच्या कृपाछत्राखाली श्री संत भगवान बाबांच्या कृपाछत्राखाली चालत असलेली ही आपली तीर्थयात्रा आणि त्या तीर्थयात्रेमध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा रामकथा ज्ञान यज्ञ सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतो आहोत आणि अत्यंत अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या पर्व काळावरती आपण तीर्थयात्रेकरता या ठिकाणी आलेलो आहोत हे सगळ्यांचं आपल्या इथं आलेल्या प्रत्येकाचं महद भाग्य आहे किंबहुना आपल्या पुण्याचा उदय झाला म्हणून तर अशा भूमीमध्ये येण्याचं आपल्याला सद्भाग्य लाभलं बरं का आपल्या जन्म जन्मांतराचं पुण्य आज आपल्या कामाला आलं आणि त्याचा फळ उपभोगतोय आपण म्हणजे आज रामललाच्या या पवित्र पावन भूमीमध्ये आपल्याला वास करायला मिळतो या ठिकाणी भजन ऐकायला मिळतं कीर्तन श्रवण करायला मिळतं ज्ञानदान अन्नदानाच्या माध्यमातून संतांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करायला मिळते हे खूप मोठं आपलं भाग्य बघा खूप मोठं भाग्य आणि त्यातली त्यात आपली जी तीर्थयात्रा चालू आहे ती अत्यंत महान मोठ्या पर्वकालावरती ही तीर्थयात्रा चालू आहे भागवत धर्मामध्ये 5 पर्वकाळ सांगितले शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तम शिवरात्र हे 5 पर्वकाळ सांगितले भागवत धर्मामध्ये कोणते कोणते पर्व विशेष भागवत नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी आणि महाशिवरात्र हे 5 पर्वकाळ आपल्या भागवत धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहेत आणि त्यातले त्यात या 5 मध्ये सर्वात श्रेष्ठ पर्व काळ कोणता असेल तर तो महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती आपल्याला काशी विश्वेश्वराचं दर्शन घडलं याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य असू शकतं है की नाही याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य असू शकतं म्हणून तर या पवित्र पावन पर्व काळामध्ये महाशिवरात्रीला काय केलं पाहिजे याची विधी आमच्या साधू संतांनी सांगितली बघा काय
विठ्ठल 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 उपवास आणि शिवाचे पूजन हरी जागरण विधी त्याचा हरी जागरण देता आलं तर उपवास आणि शिवाचे पूजन हरी जागर विधी आपल्या जीवनामध्ये आपल्या घरी न राहता तीर्थक्षेत्रामध्ये भगवंताच्या जवळ येऊन आपल्याला तो विधी करायला मिळाला म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत तुम्हाला एक गोष्ट सांगू का एक वाक्य सांगतो बघा भगवान तो जिंदगी में हर लोग है होते ना जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करते उसी तरह इस अयोध्या धाम में तो हर कोई आना चाहता है लेकिन आता वही है जिसे मेरे राम लला बुलाते हैं जे राम ज्यांना बोलवतात ना त्याच माणसाला इथं यायला मिळतं नाही तर काय अनेक लोकांकडे काय पैसे नाही आहेत का खूप पैसे आहेत है की नाही पण आणि त्यातली त्यात आपण तीर्थयात्रेकरता आलो या पावन धरावरती आलो रामचंद्र प्रभूच्या या पवित्र पावन दरबारामध्ये आपण आलो आणि आपल्याला ही तीर्थयात्रा विशेष म्हणजे संतांच्या संगतीमध्ये घडते ही त्याही पेक्षा विशेष गोष्ट आहे श्री संत केदारी महाराजांच्या या पवित्र पावन संगतीमध्ये आपल्याला या ठिकाणी अनेक वारकरी संप्रदायाला ज्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे अशी ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी वारकरी मंडळी कीर्तनकार मंडळी गायक मंडळी वादक मंडळी ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं परमार्थाला समर्पित केले अशा ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी गायक वादक संत वृंदांच्या सोबत आपल्याला ही तीर्थयात्रा करायला मिळते हे खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे आणि या कार्यक्रमाकरता ज्यांनी संपूर्ण एवढा अट्टहास केला आटापिटा केला ते आमचे आपल्या सर्वांचे परमस्नेही श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परमादरणीय आमचे गणेश महाराज उकळीकर यांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना या ठिकाणी यात्रेचा आनंद घ्यायला मिळतो त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांच्याबरोबर सगळे झटणारे सगळे स्वयंसेवक मंडळी असतील सर्व सप्ताह संयोजन समिती असेल या सर्वांच्या माध्यमातून कारण एवढ्या दुरून 1600-1700 किलोमीटर गावापासून लांब येऊन एवढा मोठा कार्यक्रम करणं मला वाटतं हा महाराष्ट्रातला एवढा मोठा कार्यक्रम महाराष्ट्रातला बीड जिल्ह्यातला हा पहिलाच कार्यक्रम असेल असं मला वाटतं पहिलाच कार्यक्रम येतात लोक तीर्थयात्रेला 100, 200, 250 जास्तीत जास्त पण एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये एवढ्या भरगच्च गर्दी या ठिकाणी असं वाटतंय की आपण सध्या म्हणजे आपल्या गावामध्ये जसा उत्सव होतो ना अगदी त्याच्याही पेक्षा उत्साहाने या ठिकाणी आपण सगळे उत्सवाकरता या ठिकाणी उपस्थित आहेत एवढा मोठा कार्यक्रम करणं सोपी गोष्ट नाही महाराज हजारो दिवस झाला सोनियाचा दंड आज दिवस झाला सोनियाचा वा वा झाला सोनियाचा
पिकली वाचा राम नामे झाला सोनियाचा धन्याद दिवस झाला सोनियाचा पिकली वाचा राम नामे पिकली वाचा राम नामे धन्याद दिवस झाला सोनियाचा धन्याद दिवस झाला सोनियाचा धन्याद दिवस झाला सोनियाचा धन्याद दिवस झाला काय आहे तर आमची वाणी ही राम नामाने पिकलेली आहे. आज आम्ही राम नामाचं भजन करतोय, चिंतन करतोय, नामस्मरण करतोय. हो, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. तसं भाग्यवंताचे अनेक वेगवेगळे लक्षणं सांगितलेले आहेत, पण आम्ही नामस्मरण करतो. राम नामाने आमची वाचा पिकलेली आहे, म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. ठीक आहे, भाग्यवान आहोत. आणि मला वाटतं की आपण ज्यांच्या मुखारविंदामधून रामकथा श्रवण करतो आहोत ते श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय आपल्या सर्वांच्या परळी परिसराचं भूषण श्री हरिभक्त परायण आपले बाळासाहेब महाराज लटपटे कोदरीकर यांच्या मुखारविंदामधून आपण रामकथा श्रवण करतो आहोत. आणि सर्वच आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती दंडवत करतो. मृदंगावरती साथ करण्याकरता वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वादक आणि वारकरी संप्रदायामध्ये संपूर्ण आयुष्य ज्यांनी परमार्थाला समर्पित केलेलं आहे असे परम आदरणीय परमपूजनीय परम आदरणीय आमचे पंडित महाराज गिरी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्यांचा मृदंग ऐकल्यानंतर मला माझे गुरुजी वैकुंठवासी ताल भास्कर पंडित सुभाषजी महाराज देशमुख गुरुजी यांची आठवण झाली बरं का. गुरुजींची मला आठवण झाली. मी गुरुजींकडे 7 वर्ष अध्ययनाला होतो. मृदंगाचं विशारद माझं गुरुजींकडे झालेलं आहे. विठाला 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 अतिशय गोड असा योग आलेला आहे या रामललाच्या भूमीमध्ये. आणि खऱ्या अर्थाने एक गोष्ट सांगू, हा योग ज्या पुरुषाने या ज्या महात्म्याने घडून आणला ना, जसं ज्या वेळेला नामदेव महाराजाला तीर्थयात्रेला जायचं होतं, ऐका बरं, ज्या वेळेला नामदेव महाराजाला तीर्थयात्रेला जायचं होतं देवाने नामदेव महाराजाला सांगितलं, नामा तुला तीर्थयात्रेला गेलं पाहिजे पण तू असा तीर्थयात्रेला जाऊ नको. मग देवाने साक्षात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांचा हात घेतला आणि ज्ञानोबरायाच्या हातामध्ये दिला. काय केलं? ज्ञानोबरायाच्या हातामध्ये दिला. माऊलींनी नामदेव महाराजांचा हात हातामध्ये घेतला आणि मग तीर्थयात्रा करण्याकरता गेले. तसं तर नामदेव महाराज अगोदर जायलाच तयार नव्हते. नामदेव महाराज म्हणायचे, अरे देवा ओ मी माऊलींच्या बरोबर तीर्थयात्रेला जायला तयार आहे, पण माऊलींना माझा एक प्रश्न आहे. माऊली तुम्ही म्हणताल कुठेही मंदिर दिसलं की पडा पाया, कुठेही मंदिर दिसलं की पडा पाया. मी कोणाच्याही पाया पडायला रिकामा नाही, मी कोणाच्याही पाया पडणार नाही. मग कोणाच्या पाया पडणार नामा? नामदेव महाराज म्हणतात, नामदेव महाराजांची भक्ती बघा किती श्रेष्ठ, किती एकनिष्ठता आहे माझ्या पांडुरंग परमात्म्याविषयी. नामदेव महाराज म्हणतात, अरे तो असा देव पाहिजे त्याचे हात कमरेवरती पाहिजेत, तो विटेवरती उभा पाहिजे. आणि असा जर देव नसेल ना तर मी अशा देवाचं दर्शन घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे मी तयाचे, दरुशन नेगे मी तयाचे. कटेवरी
नाही ज्या देवाचे नेघे मे तयाचे दर्शन. नामदेव महाराज म्हणतात, ज्या देवाच्या हात कटेवरती नाही, जो विटेवरती उभा नाही, अशा देवाचं मी दर्शन घेणार नाही. देवाने सांगितलं, नामा डोकं लावू नको, तू माऊलींच्या बरोबर चाललास, तुला आता चिंता करण्याची गरज नाही. आणि ऐका, जसं विश्व माऊली ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांच्या हाताला धरून तीर्थयात्रा करण्याकरता नेलं ना, तसं आमच्यासारख्या कीर्तनकाराला सुद्धा आमचे परमार्थ प्रेमी सर्व महाराज मंडळी महाराष्ट्रातील त्यांच्यावरती प्रेम करतात. आणि आमचं सुद्धा त्यांच्यावरती नितांत प्रेम आहे. त्यांचंही संपूर्ण वारकरी संप्रदायातल्या सर्व कीर्तनकारावरती प्रेम आहे. आमचे परमार्थ प्रेमी माऊली महाराज तांदळे यांची माऊली महाराज आम्हाला कीर्तनकार नाही की तो नाही म्हणूच शकत नाही, हे की नाही. माऊलींनी सांगायचं आणि आम्ही सर्वांनी सेवेमध्ये हजर राहायचं. असे परमार्थ प्रेमी माऊलींच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांच्या संगतीमध्ये या तीर्थक्षेत्राचा, या तीर्थयात्रेचा योग आहे. मग या तीर्थयात्रेमध्ये आल्याच्या नंतर जसं विश्वमाऊली ज्ञानोबाराय नामदेव महाराज जसं तीर्थयात्रेला गेले आणि तिथं गेल्यानंतर, या तीर्थयात्रेमध्ये गेल्यानंतर तीर्थयात्रेचे काही नियम आहेत. तीर्थयात्रेमध्ये कसं राहिलं पाहिजे, तीर्थयात्रेमध्ये गेल्यानंतर काय केलं पाहिजे, तीर्थयात्रे असे सगळे नियम आमच्या वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी सांगितलेले आहेत बरं का. पायी तीर्थयात्रा मोकी राम नाम, तीर्थयात्रा मोकी राम नाम, पायी तीर्थयात्रा मोकी राम नाम, पायी तीर्थयात्रा मोकी राम नाम. हाची माझा नियम सिद्धी नाही, हाची माझा नियम सिद्धी नाही, नाम समृद्ध घडो संत समागम, नाम समृद्ध घडो संत समागम. हाती माझा नियम सिद्धी नाही, हाती नियम सिद्धी नाही, नाम समृद्ध घडो संत समागम, नाम समृद्ध घडो संत समागम. पुढे हाची नेम माझा सिद्धी नाही, हा, हाची नेम माझा सिद्धी नाही, हाची नेम माझा सिद्धी नाही. ओ पायी तीर्थयात्रा आणि मुखाने राम नाम. पण हा आपण संकल्प जरी केला तरी हा संकल्प सिद्धीला नेण्याचं काम जो तीर्थयात्रेला निघालेला आहे, आपल्या घरादाराचा त्याग करून निघालेला आहे. जर घरादाराचा त्याग करून तीर्थयात्रेला जर आपण अनन्य भावाने घराच्या बाहेर निघलो ना, तर खरं सांगतो तुम्हाला, तिथून पुढचा योगक्षेम सगळा आपला परमात्मा वाहत असतो. कोण वाहत असतो? तिथून पुढचा योगक्षेम सगळा परमात्मा वाहत असतो. म्हणून बघा, एवढी मोठी तीर्थयात्रेमध्ये आपल्या संख्या असताना सुद्धा कोणाला कशाचीच कमी नाहीये, है की नाही? का आहे कमी? कशाचीच कमी नाही. जेवण वेळेवरती आहे, राहण्याची एकदम छान निवास व्यवस्था आहे, भजन आहे, कीर्तन आहे, मंदिराच्या जवळच आपल्याला तीर्थयात्रा आहे. आणि काय याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? आणि थोडंफार कमी जास्त तर आता घराच्या बाहेर निघाल्यानंतर थोडंफार कमी जास्त झालं तर आपण समजू शकतो सगळेजण, है की नाही? आपण सुशिक्षित माणसं आहोत, त्याच्यामुळे एवढं सगळी व्यवस्था करणं सोपी गोष्ट नाही महाराज, सोपी गोष्ट नाही. आपल्या घरी 2 पाहुणे आले तर आपलं स्वतःचं घर असताना आपली तारांबळ उडते की नाही? तसं एवढ्या मोठ्या लोकांची जेवण्याची, राहण्याची, खाण्याची व्यवस्था करणं आणि संताच्या संगतीमध्येच, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपली तीर्थयात्रा आपण संकल्प करून जरी निघालो तरी तिथून पुढचा प्रवास हा परमात्म्यावरती सोपवून द्यायचा असतो. आणि त्याच्यावरती सोपवलं की मग कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही. बघा, काही त्रास होत नाही. बघा, ज्ञानोबारायांच्या बरोबर नामदेव महाराज निघाले तीर्थयात्रेला देवाच्या आज्ञेनं. संताच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करावी, एकट्याने तीर्थयात्रा करू नये. मोठ्यांचा, आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा, आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा, संतांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग तीर्थयात्रेला निघावं. जगद्गुरु तुकोबराय ज्या वेळेला त्यांच्या मामाच्या घरी कीर्तन करत होते लोहगावला,
त्यावेळेला आबाजी पाटील असे 2-4 जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले, पण मग तुकोबरायचा आशीर्वाद घेऊन जाऊ म्हटले. मग तुकोबरायचा आशीर्वाद घेण्याकरता गेले आणि गेल्यानंतर तुकोबरायांनी भागीरथी मातेला पत्र लिहून दिलं, काशी विश्वेश्वराला पत्र लिहून दिलं, पिंड गयाला पत्र लिहून दिलं. ते पत्रिका नावाचं प्रकरण आहे महाराज, है की नाही. गाथ्यामध्ये पत्रिका नावाचं प्रकरण आहे ते. मग त्याच्यामध्ये अगोदर भागीरथी मातेला पत्र लिहून दिलं तुकोबरायांनी. परिशे ओ माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. हे पत्र भागीरथी माते करता लिहिलं. आणि त्याच्यानंतर गयेला पत्र लिहिलं. गयेला पिंडपदावरी दिला पुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. त्याच्यानंतर काशी विश्वेश्वराला पत्र लिहिलं, तुम्ही विश्वनाथ, विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ. दीनरंकमी अनाथ. तुकोबराने असं पत्र लिहिलं एका अभंगाचं आणि त्या तीर्थयात्रिकांच्या बरोबर दिलं. पण ज्या वेळेला ते तीर्थयात्रिक निघाले ना, त्यावेळेला तुकोबराने त्यांना सांगितलं, एक काम करा, हे पत्र तर द्याच द्या, पण त्याबरोबर शिवकालीन होन होते. होन छत्रपती शिवाजी, तुम्हाला ज्या वेळेला कुठं तीर्थयात्रेमध्ये अडचण येईल त्यावेळेला तुम्ही कधी कोणाला काही मागायचं नाही. हा तुमच्या बरोबर होन आहे ना, हा होन तुम्ही खर्च करायचा आणि त्याच्यामधून जे उरेल मग ते तुम्ही भागीरथी मातेला काय म्हणतात, हार फुलं वगैरे समर्पित करण्याकरता पूजा सामुग्री घेऊन त्या भागीरथी मातेची पूजा करा म्हटले माझ्या वतीने. मग त्या तीर्थयात्रिकांनी सांगितलं, महाराज तुम्ही एकच होन दिला आम्हाला. आमची तीर्थयात्रा किती दिवस चालेल माहिती नाही, कारण जुन्या काळामध्ये तीर्थयात्रेला निघाला माणूस म्हणजे परत येईपर्यंत त्याची काही शाश्वती नव्हती महाराज, काही शाश्वती नव्हती. जुन्या काळामध्ये खूप खडतर प्रवास होता. 4 धाम यात्रा करायची म्हटलं की खूप खडतर प्रवास करावा लागायचा. आता सगळ्या सुविधा झाल्या, सगळीकडे रस्ते चांगले झाले. आता आपल्या रामललाचं मंदिर सुद्धा अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये झालं महाराज, है की नाही. सगळ्या भारताला हेवा वाटेल असं सुंदर आणि आखीव रेखीव असं मंदिर, संपूर्ण जगाला आकर्षित करेल असं माझ्या रामललाचं मंदिर झालंय महाराज इथं, हे की नाही. किती मोठा आनंद आहे हा. म्हणजे आता पूर्वीच्या काळासारखं राहिलं नाही. पूर्वी पंढरपूरला जरी चाललं तरी गावातून सगळेजण कुणी 10 पैसे 5 पैसे 20 पैसे असे गोळा करायचे आणि मग एक माणूस गावातला वारीला जायचा आणि वारीवरून परत आल्यानंतर त्याने मग सगळ्यांना तो मुरमुऱ्याचा प्रसाद आणायचा, बरोबर ना. अशी तीर्थयात्रा होती. पण आता तसं काही राहिलं नाही. आता सकाळी माणूस पंढरपूरला आणि संध्याकाळी परत घरी, आहे का नाही. अशी सगळी व्यवस्था झालेली आहे. पण त्या लोकांनी सांगितलं महाराज, त्या तीर्थयात्रिकांनी सांगितलं, महाराज आम्ही तीर्थयात्रेला निघालो, किती दिवस आमची तीर्थयात्रा चालेल माहिती नाही, आम्ही जिवंत परत येऊ की नाही माहिती नाही, आणि तुम्ही एक होन दिला आम्हाला, हा एक होन आम्हाला किती दिवस पुरणार आहे, किती दिवस पुरणार आहे. तुकोबराने सांगितलं, काळजी करू नका, हा होन तुम्ही खर्ची केला की दुसऱ्या दिवशी तुमच्या पडशीमध्ये दुसरा होन तयार होईल.
तुम्ही काही काळजी करू नका. ही तुकोबरायची ताकद आहे महाराज, तुकोबरायांच्या स्पर्शाची ताकद आहे. आणि तुम्हाला सांगू, तीर्थयात्रेला गेल्यानंतर माणसाला काहीच कमी पडत नाही. फक्त निस्वार्थ पद्धतीने आणि त्या देवावरती भार घालून जर आपण घर सोडलं ना, तर तुम्हाला कुठली तुम्हाला काटा सुद्धा मोडणार नाही महाराज. देवावरती भार टाकला ना, देव सगळं करून घेतो. आणि मग हे तीर्थयात्रिक जसे गेले ना, तसं ज्येष्ठाचा आशीर्वाद घेऊन आपण तीर्थयात्रेला निघालं पाहिजे. आणि मग त्या तीर्थयात्रेमध्ये गेल्याच्या नंतर जसे मी मगाशी सांगितलं, माऊली आणि नामदेव महाराज दोघे बोलत चालत गंगे आत गेले महाराज. दोघे बोलत चालत आणि दोघे गेले गंगे आत, है की नाही. गंगेमध्ये गेले आणि ज्या वेळेला गंगेचं स्नान वगैरे केलं आणि काशी विश्वनाथाच्या काशीच्या पंचक्रोशीमध्ये गेल्याच्या नंतर जगाचे मालक काशी विश्वनाथ भगवान शंकर भोलेनाथ बाबा माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबा आणि नामदेव महाराजांना घेण्याकरता पंचक्रोशीच्या बाहेर आले महाराज, काशीच्या बाहेर. आणि माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायचा हात साक्षात माझ्या भगवान विश्वेश्वराने धरला आणि हाताला धरून विश्वमाऊली ज्ञानोबरायला काशीमध्ये घेऊन गेले ते भोलेनाथ बाबा. हे मी नाही सांगत, हो साधू संतांनी सांगितलेले, मी माझ्या मनचं नाही सांगत, मी त्याला प्रमाण देतो. ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात. प्रेम धरी विश्वनाथ, 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 धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ. विश्वमाऊली ज्ञानोबरायचा हात साक्षात जगाचा मालक, काशीचे मालक, सगळ्या जगाचे मालक भगवान परमात्म्याने धरावा महाराज. याच्यापेक्षा दुसरं काय मोठं भाग्य आहे. तसंच आपण सुद्धा तीर्थयात्रा करत असताना तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर, तसं तर तीर्थक्षेत्रामध्ये जुने माणसं आहेत ना, जुनी माणसं, जुनी महाराज मंडळी, जुनी साधू मंडळी तीर्थयात्रा करायचे ना, तर तीर्थयात्रेचा नियम असा आहे, ज्या तीर्थामध्ये आपण चाललो त्या तीर्थामध्ये गाडी घेऊन जायचं नाही. पूर्वीचे महाराज मंडळी, पूर्वीचे संत साधू महात्मे मंडळी तांग्यामध्ये जायचे. पण तो तांग्या पंढरपुराच्या अलीकडेच पंचक्रोशीच्या बाहेरच तो तांग्या सोडायचे. त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू, संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी भजन शिकवलं ना, भजन, ते बंकट स्वामी महाराज, हे की नाही, वारकरी संप्रदायाचे प्रज्ञासूर्य असलेले भजन प्रेमी बंकट स्वामी महाराज. ते ज्या वेळेला पंढरपूरला जायचे ना, तर ते आपल्या स्वतःच्या चपला आहेत ना, चपला, स्वतःचे पायतान, ते स्वतःच्या चपला, स्वतःचं पायतान एका झाडाला बांधून ठेवायचे. पंढरपूरच्या बाहेर झाडाला बांधून ठेवायचे आणि अनवाणी पायाने पंढरपुरामध्ये जायचे. का तर तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर माणसाने पायात चप्पल घालायची नसते. तुम्ही सगळेजण सोडून बरं, तुम्हाला सूट आहे सगळ्यांना. तीर्थयात्रेमध्ये गेल्याच्या नंतर पायामध्ये चप्पल घालायची नसते. आणि त्यातली त्यात आपण गंगेला, शरयू नदीला जर गंगेमध्ये त्याचे काही नियम आहेत महाराज. त्या शरयू नदीमध्ये गेल्याच्या नंतर जात असताना चप्पल घालून तर जायचंच नाही, पण त्या शरयू नदीमध्ये साबण, शॅम्पू असलं काही गंगेमध्ये लावायचं नाही, लावायचं नसतं. आपण काय करतो, आपण तिथं गेल्या ना, जातानाच शॅम्पूची पुडी घेऊन जातो सोबत, आहे की नाही, जातानाच साबण, सोडा सगळं काही सोबत घेऊन जातो. काही तर जातच नाहीत, आहे की नाही. पण तिथं गेल्यानंतर साबण, शॅम्पू, सोडा असलं काहीही घातलं म्हणजे वापरलं नाही पाहिजे गंगेमध्ये. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा अगोदर डायरेक्ट गंगेमध्ये उडी मारायची नाही, तर अगोदर गंगेचं दर्शन घ्यायचं. मी तुमच्यामध्ये प्रवेश करतोय, हो मला क्षमा करा, आहे की नाही, हो म्हणजे अशी क्षमा याचना करायची. आणि मग
त्या क्षेत्रामध्ये, त्या नदीमध्ये, त्या गंगेमध्ये, शरयू नदीमध्ये प्रवेश करायचा. तिथं गेल्यानंतर अगोदर गुडघ्या इतक्या पाण्यात जायचं, नंतर कमरे इतक्या, बेंबी इतक्या पाण्यामध्ये जायचं. 3 वेळेला त्याच्यामध्ये बुडी घ्यायची, वरती यायचं आणि लगेच तिथं काय पोहत बसायचं नाही. तीर्थक्षेत्रामध्ये पोहण्याकरता तीर्थक्षेत्र नसतं, ते स्नानाकरता असतं. आपलं तन मन धन सगळं शुद्ध करण्याचं साधन जर कोण असेल तर ती गंगा मैया आहे. आणि त्या गंगा मैयामध्ये स्नान केल्यानंतर अनवाणी पायाने तीर्थक्षेत्रामध्ये फिरायचं असतं. पायामध्ये चप्पल घालायची नसते. पण आपल्याला सगळ्यांना माफ आहे, मी पहिल्यांदाच बोलून गेलो आहे की नाही. आपण आता तेवढा त्रास सहन करू शकत नाही. मग त्या भगवान रामललाचं दर्शन घ्यायचं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर जे अधिकृत देव आहेत त्यांचंच दर्शन घ्यायचं, कोणाचंही दर्शन घ्यायचं नाही. जे अधिकृत देव आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं. आणि तीर्थयात्रेला आल्याच्या नंतर फक्त भगवान परमात्म्याचं, तिथल्या देवी देवतेचं दर्शन घ्यायचं. तिथं गेल्यानंतर घोंगड्यान बांगड्यान असलं काही घेत बसायचं नाही तर माझ्या नातूला हे घ्यायचं, माझ्या नातवाला ते घ्यायचं, ड्रेस घ्यायचा, हे असलं काही तीर्थयात्रेमध्ये करायचं नसतं. कुणी घेतलं असलं तर राहू दे, आता टाकून देऊ नका तुम्ही. देणारही नाहीत म्हणा तुम्ही. पण पिशव्या भरल्या, पिशव्या. यांना माफ आहे का? बरं, यांना माफ करून टाकू, चला. आहे गेले एक सगळे दुकान फिरून आले म्हणतात बघा, विनकरी बाबा. एक दुकान ठेवलं नाही. माता भगिनींना असतोच तो नाद, आहे की नाही. सगळ्या दुकानावरती घ्यायचं काहीच नसतं, पण सगळ्या दुकानावर काय काय पाहायचं असतं, आहे की नाही. पण सगळ्यांनी आपण आनंद घेतला. जे अधिकृत देव आहेत त्यांचंच दर्शन घ्यायचं असतं. भगवान रामललाचं दर्शन घ्यायचं. त्यांचं दर्शन घेण्याच्या अगोदर हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं, हे की नाही. कारण हनुमंतराय हे संत आहेत आणि संतांच्या माध्यमातूनच देवाकडे जावं लागतं. म्हणून अगोदर हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं. हनुमानगडी आहे ना इथे, हे की नाही. दशरथ महल आहे, कनक भवन आहे, असे सगळे तीर्थक्षेत्र जे अधिकृत आहेत त्यांचंच आपण दर्शन घ्यायचं. दुसऱ्याचं दर्शन घ्यायचं नाही, दुसऱ्यांचं दर्शन घ्यायचं नाही. अधिकृत जे देव आहेत त्यांचंच दर्शन घ्यायचं, तरच तीर्थयात्रा घडत असते, अन्यथा तीर्थयात्रा घडत नसते. आणि मग या तीर्थयात्रेचं काय काय करत असतात. या तीर्थयात्रेमध्ये जो नियमाने भजन करतो, नियमाने कीर्तन करतो, अधिकृत देवतांचं दर्शन घेतो ना, तो तीर्थयात्रे करू हा भगवान परमात्म्याच्या समान आहे, देवाच्या समान आहे. हे मी नाही म्हणत, साधू संतांनी सांगितलेले. महाराज ऐका तीर्थाचे महिमा, ऐका तीर्थाचे महिमा, आयने आचरती प्रेम आचरती जन, गाती ऐकती हरे कीर्तन, वा वा वा, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूचे, ते समान विष्णूचे, ते समान विष्णूशी, ते समान विष्णूशी. ते महिमा, ऐका तीर्थाचे महिमान, प्रेम आदरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूचे, ते समान विष्णूचे, ते समान विष्णू, ते समान विष्णू. प्रेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूशी. जे तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात ते विष्णू परमात्म्याच्या समान आहेत. आणि नाहीतरी तुम्हाला सांगू का, राम राज्य राम राज्य राम राज्य म्हणजे नेमकं काय? राम राज्य म्हणजे धर्माचं राज्य, धर्माचं राज्य म्हणजे सत्याचं राज्य, आणि सत्य सत्य म्हणजे नेमकं काय आहे?
तर तुम्ही आम्ही सगळे परमात्माच आहोत महाराज. विश्वमौली ज्ञानोबाराय वर्णन करतात, तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू. विषयावरी आपण दररोज हरिपाठ ऐकतो, म्हणतो की आपल्या सगळ्यामध्ये राम आहे. सर्व घटी राम देया देई एका. सर्व घटी राम देया देई एका. सर्व घटी राम देहा देई एक. सर्व घटी राम देहा देई एक. सर्व घटी राम देहा देई एका. सर्व घटी राम देहा देई एका. सर्व घटी राम देहा देई एक. सर्व घटी राम देहा देई एक. सूर्यप्रकाशक गजररश्मी. सूर्यप्रकाशक गजररश्मी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे सर्वागटी राम देहादी एक. आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या देहामध्ये राम आहे, पण आपल्यामध्ये राम आहे हे रामाच्या दरबारात आल्याशिवाय कळत नाही, बरं का. होय, आपल्यामध्ये राम आहे, रामाच्या दरबारात आल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून आपण अयोध्येत आलो, पण अयोध्या आपल्यात आली पाहिजे. ऐका बरं, आपण अयोध्येमध्ये आलो, आपण रामाच्या भूमीमध्ये आलो, पण राम आपल्यामध्ये आल्या पाहिजे. ज्या दिवशी राम आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होईल, मग तो प्रकट होण्याकरता काय करावं लागेल? बाहेर फिरणारी जी अंतःकरण वृत्ती आहे, त्या बाहेर फिरणाऱ्या अंतःकरण वृत्तीला आतमध्ये परावर्तित करावं लागेल. काय करावं लागेल? बाहेर फिरणाऱ्या अंतःकरण वृत्तीला जर आतमध्ये परावर्तित केलं, तर संसारामध्ये जी बाहेर अंतःकरण वृत्ती फिरते ना, ती संसारामध्ये फिरणारी वृत्ती आपल्याला आतमध्ये परावर्तित करावी. बाहेर हे बा पळणं दोन पद्धतीचं असतं. एक बाहेर पळणं असतं आणि एक आतमध्ये पळणं असतं. बाहेर कितीही जरी पळालो आपण, हजारो किलोमीटर जरी पळालो, तरी शून्यामध्ये विलीन होतं की नाही सांगता येत नाही. पण तुम्ही जर आपण आतमध्ये जर उलटा प्रवास केला ना, हा परमार्थाचा प्रवास हा उलटा प्रवास आहे. आणि तो उलटा प्रवास करण्याकरता मार्गदर्शक, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू असे केदारी महाराजांसारखे संत आपल्या जीवनामध्ये यावे लागतात. भगवान बाबांच्या सारखे संत आपल्या जीवनामध्ये यावे लागतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरूच्या मार्गदर्शनाने आतमध्ये जाता येतं. ऐका बरं, आतमध्ये जाता येतं. मग बाहेर फिरणारी वृत्ती आतमध्ये करायची असेल, आतमध्ये परावर्तित करायची असेल, तर काय करावं लागेल? सद्गुरूच्या मार्गदर्शनाने, सद्गुरूच्या संगतीमध्ये ते बाहेर फिरणारा प्रवास आपल्याला आतमध्ये करावा लागेल. आणि मग आतमध्ये आपण प्रवास केला. मला सांगा, एखादा जर माणूस 10च्या अंकावरती उभा असेल आणि त्याला जर शून्यामध्ये विलीन व्हायचं, तो जर पुढे चालत गेला, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र असा पुढे चालत गेला, तर शून्यामध्ये कधी विलीन होईल सांगता येत नाही. पण तुम्ही जर 10च्या अंकावरती उभे असाल आणि तिथून जर 10 पावलं पाठीमागे आलात, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 0, आणि मग शून्यामध्ये विलीन होण्याकरता जर पाठीमागे 10 पावलं आलो, तर मग शून्यामध्ये आल्यानंतर मग ते सुखे मी निजलोगा शून्य सारोनी, ते सुखाने आपल्याला निजता येतं. फक्त आपल्याला पाठीमागं येता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? पाठीमागे येता आलं पाहिजे. आणि रामराज्य म्हणजे काय? जे आपल्या अंतःकरण रूपी या अयोध्येवरती जर रामाचं राज्य व्हावं असं वाटत असेल,
तर आपल्या अंतःकरणातले जे काम क्रोधाधिक विकार आहेत ना, हे काम क्रोधाधिक विकार आपल्याला बाहेर काढून टाकावे लागतील आणि त्या रामचंद्र प्रभूला आपल्या अंतःकरण रूपी हृदयाच्या सिंहासना रामचंद्र प्रभूला आरूढ करावं लागेल. तेव्हा रामराज्य येईल. विठ्ठल विठ्ठल अंतःकरणातले विकार आपल्याला घालावे लागतील तर रामराज्य येईल. बघा, आणि अंतःकरणातले विकार घालण्याकरता अगोदर आपल्याला आतमध्ये जावं लागेल, हे की नाही? आतमध्ये जावं लागेल. नुसतं पळून पळून बाहेर पळून काही उपयोग नाही. आतमध्ये जावं लागेल. आणि आतमध्ये गेलो रे गेलो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, चला जाऊ द्या. संत मीराबाई परमात्म्याचं भजन करायच्या. राजाची मुलगी होती महाराज. कोणाची? राजाची मुलगी होती. संत मीराबाई परमात्म्याचं भजन करायच्या. वृंदावनामध्ये मीराबाई यमुनेच्या तटावरती गेल्या आणि तिथं तटावरती यमुनेच्या गेल्याच्या नंतर त्या यमुनेमध्ये पाय टाकून बसल्या तटावरती. आणि तिथं बसल्याबरोबर एक मासा पोहत पोहत माझ्या मीराबाईच्या चरणाजवळ आला आणि त्या मीराबाईला विचारू लागला की मीराबाई, मी पाणी कसं पिऊ? ऐका बरं, मी पाणी कसं पिऊ? मीराबाईला हसायला आलं की अरे रात्रंदिवस पाण्यामध्ये राहणारा मासा आहे. रात्रंदिवस राहतो ना मासा. मासा माहिती ना तुम्हाला? तसा अयोध्येत विचारायला नाही पाहिजे, पण तो मासा आहे ना, मासा पाण्यामध्ये रात्रंदिवस राहतो. तो मासा संत मीराबाईच्या चरणाजवळ आला आणि मीराबाईला विचारू लागला, मीराबाई, मी पाणी कसं पिऊ? त्यावेळेला मीराबाईला हसू आलं की अरे रात्रंदिवस पाण्यामध्ये राहणारा मासा रात्रंदिवस पाण्यामध्ये राहून सुद्धा याला पाणी पिता येत नाही, तो मला विचारतो पाणी कसं पिऊ? हे ऐकल्यानंतर मीराबाईला हसू आलं. मोये सुन सुन आवत हासी रे, पाणी बिन मोमीन प्यासी. रात्रंदिवस पाण्यामध्ये राहून सुद्धा मासा उपवासी आहे. हे ऐकल्यानंतर मीराबाईला हसू आलं आणि त्याचं वर्णन केलं महाराज. मोये सुन सुन आवत हासी रे, रात्रंदिवस पाण्यामध्ये राहून सुद्धा याला पाणी पिता येत नाही. आणि तो मासा आमच्या साधू संताला मीराबाईला विचारतो की मीराबाई, मी पाणी कसं पिऊ? त्यावेळेला मीराबाईने त्या माशाला सांगितले, बघ, तुला जर पाणी प्यायचं असेल तर अगोदर या पाण्याच्या तुला बाहेर यावं लागेल. काय करावं लागेल? बाहेर यावं लागेल. आणि बाहेर येऊन तुला उलटी उडी मारावी लागेल. आणि उलटी उडी मारली का मग तुला तुझ्या कल्ल्याच्या माध्यमातून पाणी प्राप्त होईल. तुला तुझ्या कल्ल्याच्या माध्यमातून तुला पाणी पिता येईल. तसं तुला पाणी पिता येणार नाही. तसं तुला पाणी पिता येणार नाही. आणि मग तो मासा बघा तुम्ही, म्हणून मासे आहेत ना, मासे पाण्याचा प्रवाह जिकडे असतो तिकडे उलट्या उड्या मारतात, बरोबर ना? उलटी उडी मारतात. उलटी उडी मारल्याशिवाय माशाला पाणी प्राप्त होत नाही. हे कोणाचं सांगतोय मी? अहो, माशाचं सांगायला इथं आलो का आपण? माशाचं ऐकायला आलो का आपण इथं? माशाचं सांगत नाही मी. आणि तुम्ही सुद्धा माशाचं ऐकू नका. हे माशाचं सांगत नाही, माशाचं जाऊ द्या. तुम्ही आम्ही सुद्धा या संसार रूपी सागरामध्ये पोहणारे सगळेजण मासे आहोत महाराज. कोण आहेत? या संसार रूपी सागरामध्ये तुम्ही आम्ही सगळे पोहणारे मासे आहोत. आणि आपल्याला सुद्धा परमात्म्याची या पाण्याची तहान लागली. परमात्मा रूपी पाण्याची काय लागली? सुखरूपी पाण्याची तहान लागलीये. परमात्मा रूपी पाण्याची तहान लागलीये. आणि आपल्या सुखरूपी पाण्याची तहान भागवायची असेल तर आपल्याला सुद्धा या संसार रूपी सागरामधून बाहेर यावं लागेल. आणि बाहेर येऊन आपल्याला सुद्धा उलटी उडी मारावी लागेल. आणि उलटी उडी मारली की मग तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सुख सर्व सुखाचा आरामू, या बोधापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो. जसं नाथ महाराजांनी तर याच्याही पुढची प्रक्रिया सांगितली महाराज. नाथ महाराज म्हणतात, सगळ्या जगाचं तहान भागवणारं पाणी, त्या पाण्याला तहान लागली. काय म्हणतात? काय म्हणतात? सगळ्या जगाची तहान भागवणारं पाणी, त्या पाण्याला तहान लागली. आणि हे अशा उलट्या खुणा सांगणारे उद्या परवा येणार आहेत. आहे की नाही? आमचे गुरुवर्य कूटचिंतन प्रवक्ते महादेव महाराज राऊत अण्णा सर्वांचे परिचित आहेत. सारडगाव वगैरे संपूर्ण परिसरात त्यांची कीर्तनं नेहमी होतात. म्हणून हे असे उलट्या खुणा सांगणारे गुरुवर्य अण्णा येणार आहेत. उद्या नाही, परवा आहेत ना? परवाच्या दिवशी येणार आहेत.
मग हे केवढं मोठं आश्चर्य आहे की सगळ्या जगाची तहान भागवणारं पाणी त्या पाण्याला तहान लागली म्हणतात महाराज. नाथांच्या घरची उलटी खून आणि पाण्याची मोठी लागली तहान. पाण्याला तहान लागली याचा अर्थ काय तर आपण तसं पाहिलं तर आपण सुखरूपच आहोत, पण या सुखरूपी असलेल्या जीवालाच सुखाची इच्छा झाली म्हणजे पाण्याला तहान लागली. विठाला विठाला विठाला. आणि ते सुखरूपी असलेल्या जीवाला जशी तहान लागली ना तशी तुम्हाला आम्हाला जर आपल्या सुखरूपी पाण्याची तहान भागवायची असेल तर या संसार रूपी सागरामधून वरती यावं लागेल आणि आपल्या अंतःकरण पटलावरती रामचंद्र प्रभूला आपल्या अंतःकरणाच्या हृदय सिंहासनावरती त्याला विराजमान करावं लागेल. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये सगळे जेवढे विकार आहेत मला त्रास देणारे विकार आहेत ते बाजूला केले आणि माझ्या अंतःकरण हृदयावरती मी भगवान रामचंद्र प्रभूला माझ्या सिंहासनावरती हृदय सिंहासनावरती बसवलं आणि त्याचा परिणाम काय झाला अभंगाचं प्रथम. झालं राम राज्य, झालं राम राज्य, झालं राम राज्य काय उण्या माशी. झालं राम राज्य, झालं राम राज्य, झालं राम राज्य काय उण्या माशी. झालं राम राज्य, झालं राम राज्य काय उड्या माशी. ओ झालं राम राज्य, झाले राम राज्य, झालं राम राज्य काय उड्या माशी. ओ निधन पीक गाई वळला माशी. निधन पीक वळला माशी. धन पीक गाई वळला माशी. धन पीक गाई वळला माशी. राम वेळो वेळा, राम वेळो वेळा, राम वेळो वेळा वाहू मी रे. राम वेळो वेळा, राम वेळो वेळा, राम वेळो वेळा गाऊ मी रे. राम वेळो वेळा, राम वेळो वेळा, राम वेळो वेळा आम्ही गाऊ मी रे. राम वेळो वेळा, राम वेळो वेळा, राम वेळो वेळा गाऊ मी रे. विराजमान झाले. झाले रामराज्य काय उन्या मासी आणि धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी. रामाच्या राज्यामध्ये धर्माच्या राज्यामध्ये सत्याच्या राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कमी नसते महाराज. बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती. हो हे सगळं वर्णन पाहून घ्या तुम्ही. हो सगळं राम राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कमी नाही. सत्याचं राम राज्य म्हणजे सत्याचं राज्य, धर्माचं राज्य. आणि या धर्माच्या राज्यामध्ये सत्याच्या राज्यामध्ये रामचंद्र प्रभू ज्या वेळेला सिंहासनावरती बसले ना, रामकथा आपण ऐकताय आदरणीय महाराजांच्या मुखामधून. हो ती सुद्धा थोडक्यामध्येच ऐकावं लागणार आहे एवढ्या 2-3 दिवसामध्ये आहे का नाही. हो रामचंद्र प्रभूची कथा अतिशय गोड आहे महाराज. आणि रामकथा म्हणजे आपल्या जीवनाचं गाईड आहे महाराज. गाईड रामकथामध्ये म्हणजे जीवनाचं गाईड आहे. त्या रामकथेमधून एक एक शब्द आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासारखी रामकथा आहे. आणि ही रामकथा आपल्या बीड जिल्ह्याला काही नवीन नाही, मराठवाड्याला काही नवीन नाही आहे. गावागावामध्ये रामकथा चालते महाराज. सगळीकडे गावामध्ये रामकथा ऐकणारे आपण सर्वजण माणसं आहोत. आणि मग त्या रामराज्य म्हणजे सत्याचं राज्य, धर्माचं राज्य. आणि ते राज्य आल्यानंतर काय झालं म्हणतात महाराज. झाले रामराज्य काय उन्हे आमाशी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी. जे धरणी माता आहे ना ती पीक द्यायला लागली. चांगलं रसरसून पीक आलं. आणि मग ते पीक कोणतं आहे आणि गायी कोणत्या आहेत, म्हशी कोणत्या आहेत. ही गाय म्हणजे ही गाय म्हणजे परमार्थ नावाची गाय.
आणि ते भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. पृथ्वीराजाने या गाईचं पृथ्वीरूपी गाईचं दोहन केलं वगैरे वगैरे, ती सगळी कथा सांगायला आपल्याला काय आता वेळ नाही आहे. हो, मग गायी ओळल्या म्हशी म्हणजे गाय म्हणजे नेमकं काय, म्हैस म्हणजे नेमकं काय, तर जे परमात्म्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे त्या गायीच्या माध्यमातून, दुधाच्या माध्यमातून जे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं ते ज्ञान म्हणजे विठ्ठल 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 विठ्ठल. जी गाय आणि म्हैस म्हणजे जे ज्ञानी माणसं आहेत ते सुद्धा, त्यांचं सुद्धा राज्य आलं याच्यामध्ये, आहे की नाही, त्यांचं सुद्धा राज्य आलं. कारण त्याच्या अगोदर ज्या वेळेला रामचंद्र प्रभूचं राज्य नव्हतं, सिंहासनावरती बसलेले नव्हते, त्यावेळेला रावणाने उच्छाद मांडला होता, आहे की नाही. रावणाने उच्छाद मांडला होता. सीता मैयाला घेऊन निघून गेले, अपहरण केलं सीता मैयाचं, ते पण खऱ्या सीतेचं नाही केलं, छाया सीतेचं केलं, आहे की नाही. खऱ्या सीता मैयाचं अपहरण रावण कसा करू शकेल महाराज. छाया सीतेचं रावणाने अपहरण केलं, रावणासोबत युद्ध केलं. आता ते सगळा मधला इतिहास तुम्हाला सगळ्यांना सर्व रामायण पाठ आहे आपल्या सगळ्या, आहे की नाही. हो, मग रामचंद्र प्रभू ज्या वेळेला वनवासावरून परत आले, राजगादीवरती बसले, ते सुद्धा म्हणजे भरताने तोपर्यंत राजगादी सांभाळली. नंदीग्राम भरताच्या तिकडं पाहून या, नंदीग्राम म्हणजे वेळ मिळाला तुम्हाला सगळ्यांना तर, आहे की नाही. हो, त्या नंदीग्रामामध्ये भरतजी राहत होते. आणि मग त्या रामचंद्र प्रभू ज्या वेळेला आले, राजसिंहासनावरती बसवलं, आहे की नाही. राजसिंहासनावरती बसल्याच्या नंतर तसंच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या अंतःकरण रूपी राजसिंहासनावरती रामचंद्र प्रभूला बसवायचं, आणि ते आम्ही बसवलं. त्याच्यामुळे धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी. रामचंद्र प्रभूच्या राज्यामध्ये कोणालाच चिंता नाही, कसलीच चिंता नाही, कशाचीच चिंता नव्हती. असं रामचंद्र प्रभूचं राज्य होतं महाराज. रामराज्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये, तो आपल्या सुद्धा जीवनामध्ये आलं पाहिजे. रामकथा ही माणसाने जीवनामध्ये उतरवण्यासारखी कथा आहे. एक एक प्रसंग त्या रामकथेतला असा आहे महाराज, महाराजांच्या मुखातून ऐकतो, नेहमी आपण रामकथा ऐकतो, पण त्या रामकथा एवढी सुंदर आहे, गोड आहे. त्याच्यात नवरस भरवी सागरू, 9 प्रकारचे रस त्याच्यामध्ये भरलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला रामकथा ऐकता येते, पण त्या रामकथेने फक्त त्याचा उद्देश एकच आहे की सत्याचं राज्य आलं पाहिजे, हे की नाही, चांगलं राज्य आलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीची कमी असला कामा नये. आणि मग तुकोबाराय म्हटले, आपल्याला जर कशाचीच कमी नाही तर मग तुम्ही काय कराल, तर तुकोबाराय म्हणतात, मी रामचंद्र प्रभूचं, भगवान रामचंद्र प्रभूचं मी वेळोवेळा नामस्मरण करीन. म्हणजे प्रपंच दळण दळीता, आहे की नाही, प्रपंच करत असताना म्हणजे दळताना. आणि कांडिता म्हणजे परमार्थ करत असताना. आम्ही संसार करतानाही रामाचं भजन करू आणि परमार्थ करतानाही रामाचं भजन करू, म्हणजे दळिता कांडिता जेविता गे बाई. जेविता म्हणजे
कशा करता मला सांगा. संसार आपण कशा करता करतो? सुख मिळावं याच्या करता. आणि परमार्थ कशा करता करतो? सुख मिळावं याच्या करता. दोन्हीचाही उद्देश एकच आहे. संसारात मिळतो की नाही सांगता येत नाही, म्हणून तर आपण एवढ्या संख्येने तीर्थयात्रेला आलो ना, है की नाही? हो, म्हणून तीर्थयात्रेमध्ये आलो. म्हणून महाराज म्हणतात, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाह्य. जर आपण संसार करताना सुद्धा जर रामाचं नित्य भजन केलं तरी सुद्धा आपल्याला सुख मिळणार आहे. आणि परमार्थ करताना सुद्धा जर रामाचं भजन केलं तरी सुद्धा सुख मिळणारच आहे. जीवन आपल्याला तृप्ती होणारच आहे. सुखरूपी भोजन आपल्याला मिळणार आहे आणि त्याने तृप्ती होणार आहे. पण राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी हे मात्र आपण लक्षात ठेवायचं. मग तीर्थयात्रा असो, संसार असो, कुठलीही जीवनामधली परिस्थिती असो, रामाचं भजन विसरायचं नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, रामाचं जर भजन आपण विसरलो नाही तर आपला सुद्धा हा यज्ञ चाललेला आहे ना सगळा, हा यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. रामकथेमधला एक प्रसंग सांगतो आणि सेवा समाप्त करतो बघा. विश्वामित्र ज्या वेळेला रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणजीला घ्यायला आले तो प्रसंग थोडक्यामध्ये सांगतो. सांगू का नको? सांगू का? 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये सांगतो. आणि तो प्रसंग सांगितल्यानंतर मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर कीर्तन सुटणार, नाही तर तांबडं फुटणार. विश्वामित्र रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणजीला आपल्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरता घेऊन जाण्याकरता आले. रामाच्या दशरथ महाराजांच्या कडे आले. आणि मग तिथं आल्याच्या नंतर विश्वामित्राने रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणजीला घेऊन जायची विनंती केली की मी यांना माझ्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरता घेऊन जाणार आहे, कारण अनेक राक्षस मला त्रास देत आहेत, यज्ञ पूर्ण होऊ देत नाहीत, त्याच्यामुळे माझ्या यज्ञाचं संरक्षण झालं पाहिजे. आणि संरक्षण करण्याकरता रामाला आणि लक्ष्मणाला मी माझ्या बरोबर घेऊन जातो. आणि मग दशरथ महाराज द्यायला तयार नाहीत. मग त्याच्यानंतर वसिष्ठाला मध्यस्थी करावी लागली. मग वसिष्ठाने मध्यस्थी केल्याच्या नंतर दशरथ महाराजांनी जाण्याची परवानगी दिली वगैरे वगैरे. सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे. जास्त काही लांबण लावून सांगत नाही, नाही तर नावच आपला हनुमान आहे. आपल्याला शेपटी लांबवता येते ना आकडता येते, काही टेन्शन नाही बरं का. विश्वामित्र रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी विश्वामित्राच्या बरोबर निघाले. रामचंद्र प्रभूने त्या विश्वामित्राला सांगितलं, गुरुजी हमारे आश्रम में जाने के लिए कितने रास्ते हैं? विश्वामित्राने सांगितलं, देखो हमारे आश्रम में जाने के लिए 2 रास्ते हैं. एक मार्ग तो सीधा सीधा है, लेकिन एक मार्ग में बहुत बड़े बड़े राक्षस रहते हैं. रामचंद्र प्रभूने सांगितलं, गुरुजी ज्या रस्त्याने राक्षस असतील त्या रस्त्याने चला. मग वन में गए, ताटिका मारा, मारीच गिरा, समंदर पारा वगैरे वगैरे सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे. रामचंद्र प्रभू सगळ्या राक्षसांचा निपात करत करत विश्वामित्राच्या बरोबर विश्वामित्राच्या यज्ञ मंडपामध्ये जाऊन पोहोचले. ऐका बरं, विश्वामित्राच्या यज्ञ मंडपामध्ये जाऊन पोहोचल्याच्या नंतर विश्वामित्राचा यज्ञ मंडप होता. त्या यज्ञ मंडपाला एकूण 9 दरवाजे होते. किती? 9 दरवाजे होते. लक्षपूर्वक ऐकताय तुम्ही. विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाला 9 दरवाजे होते आणि आतमध्ये विश्वामित्राचा यज्ञ चालू होता. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजीला मेन दरवाजावरती रक्षण करण्याकरता यज्ञ मंडपाचं विश्वामित्राने आज्ञा केली. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी तिथं बसलेले. विश्वामित्र आतमध्ये गेले आणि यज्ञ चालू केला. पण विश्वामित्राचं यज्ञाकडे लक्ष नाहीये. कधीतरी इदमग्ने स्वाहा म्हणतात, कधीतरी आहुती टाकतात. सारखं त्या रामचंद्र प्रभूकडे आणि लक्ष्मणजीकडे पाहतात. जसं आपण इथे रामललाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सारखं त्या रामललाकडे पाहावं वाटतं की नाही? किती सुंदर मूर्ती आहे महाराज. किती पाहिलं तरी मन भरत नाही माणसाचं, बरोबर ना? किती पाहिलं तरी मन भरत नाही. तसं विश्वामित्र रामचंद्र प्रभूकडे आणि लक्ष्मणजीकडे सारखं एकटक लावून पाहतात. कारण करसती जीवानाम चित्तमिती कृष्ण, सर्वसामान्य जीवाचं चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेतो, त्याला देव म्हणतात महाराज. देव म्हणतात. रामचंद्र प्रभूकडे आणि लक्ष्मणजीकडे विश्वामित्र पाहतायत. तेवढ्यामध्ये लक्ष्मणाचं लक्ष गेलं विश्वामित्राकडं. आणि लक्ष्मणजी रामचंद्र प्रभूला म्हणतात, देखो भैया वो बूढ़ा हमारे तरफ बहुत गुरु गुरु के देख रहा है बोले. रामचंद्र प्रभूने सांगितलं, अरे आपण ज्याच्या करता आलो ना तेच काम आपण केलं पाहिजे. यज्ञाच्या संरक्षणाकरता आलो ना आपण,
मग यज्ञाचं संरक्षणच करायचं. तीर्थयात्रेकरता आलो ना आपण, हो, तीर्थयात्राच करायची, देवाचं दर्शनच करायचं, बाकीच्या भानगडी करत बसायचं नाही, आहे की नाही. मग रामचंद्र प्रभू पुन्हा सावध झाले, लक्ष्मणजी पुन्हा आपल्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरता सज्ज झाले आणि विश्वामित्र आहुती टाकतायत. आणि त्या विश्वामित्राचा यज्ञ मंडपाचा विध्वंस करण्याकरता मारीच मामा आले. मारीच मामा कोण आलं? मारीच मामा आले विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाचा विध्वंस करण्याकरता. आणि ऐका, ते मारीच मामाने विचार केला की या विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाचा मला विध्वंस करायचा आहे. पण ऐका, ज्या वेळेला मारीच मामा विश्वामित्राचा यज्ञ मंडपाचा विध्वंस करण्याकरता आले, त्यावेळेला त्यांनी समोरच रामचंद्र प्रभूला आणि लक्ष्मणजीला पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर अंतःकरणामध्ये जी इच्छा होती ना, ती इच्छा मावळली. यज्ञाचा विध्वंस जाऊ द्या म्हणे, आपल्याला रामचंद्र प्रभूचं आणि लक्ष्मणजीचं जवळून दर्शन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? जवळून आपल्याला दर्शन झालं पाहिजे. आणि मग त्या मारीच मामाने विचार केला, जर आपण अशा राक्षसी वेशामध्ये गेलो तर रामचंद्र प्रभू आपल्याला आणि लक्ष्मणजी आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपण एक काम करू, या विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाला 9 दरवाजे आहेत. आपण पाठीमागच्या दरवाजातून जाऊ, विश्वामित्राची भेट घेऊ, त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन हे राक्षसी वेश पालटून टाकू आणि चांगला मानवाचा वेश धारण करून आपण रामचंद्र प्रभूचं दर्शन घेऊन निघून जाण्याच्या विचारात आहे मारीच मामा. कारण विश्वामित्राकडे का? विश्वामित्र हे संत आहेत आणि संताविन प्राप्ती नाही, संताशिवाय देवाला भेटता येत नाही. तसं हो, रामचंद्र प्रभूचं दर्शन घेण्याच्या अगोदर हनुमंतरायाचं दर्शन का घ्यायचं? तर संताविन प्राप्ती नाही म्हणून, बरं का. हो, मग त्या मारीच मामाने दुसऱ्या दरवाजावरती गेले तर तिथंही राम लक्ष्मण. लक्षपूर्वक ऐका बरं. तिसऱ्या दरवाजावरती गेले तर तिथंही राम लक्ष्मण. चौथ्या दरवाजावरती गेले तर तिथंही राम लक्ष्मण. 5वा 6वा 7वा 8वा 9च्या 9 दरवाजे फिरले मारीच मामा. 9च्या 9 दरवाजावरती रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी उभे असलेले दिसले. विश्वामित्राच्या यज्ञ मंडपाचं संरक्षण करतायत. हे दिसल्यानंतर मला खरं सांगा, तुम्ही सगळेजण मारीच मामा विश्वामित्राच्या यज्ञ मंडपामध्ये प्रवेश करतील का? करतील का? रामचंद्र प्रभू रक्षण करण्याकरतायत. मारीच मामा आतमध्ये विश्वामित्राच्या यज्ञ मंडपामध्ये जाऊ शकत नाही. हा झाला कथेचा प्रसंग. हा झाला प्रसंग. या कथेचं रहस्य असं आहे मायबाप, आपला हा देह म्हणजे विश्वामित्राचा यज्ञ मंडप आहे. ऐका बरं लक्ष देऊन. हा आपला देह म्हणजे विश्वामित्राचा यज्ञ मंडप आहे. याला किती दरवाजे आहेत? 9 दरवाजे आहेत महाराज. 9 ठाई फाटून गेली तित्वा आमासी दिदिली रे. 9 द्वार असलेलं हे यज्ञ मंडप. आणि याच्यामध्ये आतमध्ये विश्वामित्र, जीव म्हणजे विश्वामित्र आहेत, आतमध्ये विश्वामित्र बसलेले आहेत. त्या विश्वामित्राचं मंत्र म्हणण्याचं काम चालू आहे. सोहम 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 सोहम. प्रत्येकाचं श्वासोच्छ्वास घ्यायचं काम चालू आहे की नाही? ज्याचा श्वासोच्छ्वास बंद पडला, लोक म्हणतात राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसन काही. एकदा तिकडे गेलं का परत यायचं नाही. हो, ये म्हणजे ज्याचा श्वासोच्छ्वास बंद पडला, लोक म्हणतात उचला याला लवकर. 2 तासाच्या आत त्याला घरामधून बाहेर काढतात. प्रत्येकाचं आतमध्ये या शरीरामध्ये विश्वामित्र बसलेले आहेत महाराज. जीव म्हणजे विश्वामित्र आहेत. प्रत्येकाचा श्वासोच्छ्वास म्हणजे मंत्र म्हणण्याचं काम चालू आहे. प्रत्येकाचं या यज्ञामध्ये आहुती टाकायचं काम चालू आहे. कुणी 1 टाइम टाकतं, कुणी 2 टाइम, कुणी 3 टाइम. इथं तर 3 टाइम खायला महाराज. नाश्ता तर असा खाते लोक, काष्टा फिटूस तर नाश्ता. अरे बाबा एवढा नाश्ता करत असते का? नाश्त्याची पद्धती असते, आहे की नाही? हो, पण 3 टाइम आहुती टाकायचं काम चालू आहे की नाही? प्रत्येकाचं आहुती टाकायचं काम चालू आहे महाराज. हो, कुणी 1 टाइम, कुणी 2 टाइम, कुणी 3 टाइम, कुणी 4 टाइम, कुणी काही दिवसभर खातच राहते. हो, एवढी आहुती. हो, प्रत्येकाचं आहुती टाकायचं काम चालू आहे यज्ञामध्ये. इदम मग्ने स्वाहा. हो, आहुती टाकायचं काम चालू आहे. मंत्र म्हणायचं काम चालू आहे. सोहम 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 सोहम. प्रत्येकाचा श्वासोच्छ्वास चालू आहे, मंत्र चालू आहे, आहुती टाकायचं काम चालू आहे. आतमध्ये विश्वामित्र बसलेले. 9 दरवाजे त्या यज्ञ मंडपाला, या शरीररूपी यज्ञ मंडपाला. आणि या शरीररूपी यज्ञ मंडपाचा विध्वंस करण्याकरता अनेक राक्षस आहेत महाराज. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळे जण विकार येऊन या यज्ञ मंडपाचा विध्वंस करतात.
आणि या आपल्या शरीररूपी यज्ञ मंडपाचा विध्वंस होऊ नये असं वाटत असेल तर जसं विश्वामित्राने 9च्या 9 दरवाजावरती रामचंद्र प्रभूला जसं बसवलं तसं आपण 9 दरवाजावर नाही बसवलं तरी चालतंय. 2-4 दरवाजावर जरी आपण राम नाम ठेवलं तरी आपला सुद्धा यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बघा. आपला सुद्धा यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसाच्या डोळ्यात राम पाहिजे, माणसाच्या तोंडात राम पाहिजे, माणसाच्या कानात राम पाहिजे. एवढ्या 2-4 दरवाजावर जरी रामाचं नाव ठेवलं तरी आपला सुद्धा यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये तुकोबाराय म्हणतात. दळिता कांडिता जीविता गे बाईये. त्याचा परिणाम स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा आणि येतो कळ नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. जो कली आणि काळ आहे, जो जगाला मारणार आहे, तो कली आणि काळ आमच्यावरती चाल करू शकत नाही. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. तो आमच्या सेवेमध्ये राहतो, आम्ही त्याच्या डोक्यावरती पाय देऊन जातो. ही राम नामाची ताकद आहे महाराज. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ही ताकद कशामुळे आली आम्हाला तर आम्ही ज्या रामचंद्र प्रभूचं भजन करतो ना त्या रामचंद्र प्रभूने त्याचं सुख आम्हाला राम सुख दिले तुका म्हणे राम सुख दिले सुख दिदरे आपुले सुख दिले तुका म्हणे राम सुख दिले आपुले तुका म्हणे राम सुख दिदरे आपुले तुका म्हणे राम सुख दिदरे आपुले दया गर्भवती येणे झाले कुंडले दया गर्भवती येणे झाले कुंडले दया गर्भवासायने झाले कुंडले दया गर्भवासायने झाले कुंडले गर्भवती येणे झाले कुंडले दया गर्भवती येणे झाले कुंडले दया गर्भवासायने झाले कुंडले दया गर्भवासायने झाले कुंडले राम वेळो वेळा आम्ही गावो वावे राम वेळो वेळा आम्ही गावो वावे राम वेळो वेळा आम्ही गावो विरे राम वेळो वेळा आम्ही गावो विरे दलिता कांडिता देविता गे बाई दलिता कांडिता देविता गे बाई दलिता कांडिता जविता बाई दलिता कांडिता जविता बाई दलिता कांडिता देविता गे बाई दलिता कांडिता देविता गे बाई दलिता कांडिता जविता बाई दलिता कांडिता जविता बाई राम वेळो वेळा आम्ही गाव वावे राम वेळो वेळा आम्ही गाव वावे राम वेळो वेळा मी गवूये राम वेळो
कुमाई डोंबार कुमाई डोबार 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 कुमाई डोंबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावले जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानंद माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानंद माऊली तुकाराम झाले रामराज्य काय येऊन आमासी धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी राम राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये आणि दळीता कांडिता जीविता गे बाईये झालेली सेवा भगवान रामचंद्र प्रभूच्या चरणावरती सेवा समर्पित करायची. श्री संत केदारी महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित करायची. श्री संत भगवान बाबांच्या आदी करून सर्व संतांच्या चरणावरती सेवा समर्पित करायची. आणि अतिशय गोड असा आपला हा तीर्थ मन रामे सुख दिदले आपुले तुका म्हणे राम सुख दिले आपुले तुका म्हणे राम सुख दिले आपुले तया गर्भवासायने गाणे खुंटाने तया गर्भवासायने तया गर्भवासायने जाणे कुंडले तया गर्भवासायने जाणे कुंडले वेळा मी गावो रे राम दळिता कांडिता जेवे तागे बाविये दळिता कांडिता जे तागे बाविये राम वेळो वेळा आम्ही गावो ये राम वेळो वेळा आम्ही गावो दलिता कांडता जेवे तगे बाये दलिता कांडता जेवे तगे बाये